नमस्ते. आपल्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. हे सेशन सुरू करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पा व सरस्वती मातेला वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. आपली आता प्रार्थना करून झालेली आहे. आता तुम्हाला एक मी सुभाषित म्हणून दाखवते. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा. आता तुम्ही म्हणाल की ह्याचा अर्थ आम्हाला नाही माहिती. मी आहे ना, मी सांगते. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां याचाच अर्थ आपण जर आपल्याला चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं, जसं की वेगवेगळे काव्य आहेत किंवा वाचन आहे, त्यानंतर वेगवेगळ्या सायंटिफिक गोष्टी आहेत, आपण चांगलं ऐकलं, ते आपण आत्मसात केलं, आपण वाचनात आपला टाइम घालवला, तर आपला जो टाइम आहे तो सत्कारणी लागेल, आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि आपला जो टाइम आहे तो खूप चांगला जाईल. आणि त्या व्यतिरिक्त आपण जर फक्त टाइमपास केला, फक्त मोबाईलवर चॅटिंग केलं किंवा आपण जर वेगवेगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जास्त इंटरेस्ट डेव्हलप केला किंवा आपण भांडणं केली, दुसऱ्या वाईट गोष्टींमध्ये लक्ष घातलं, तर आपला जो टाइम आहे तो खराब जाईल आणि पुढे आपल्याला या गोष्टींमुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे सुभाषित आपल्याला हे सांगतं की आपण आपला टाइम जो आहे तो चांगल्या गोष्टींमध्ये घालवायला पाहिजे. तर म्हणूनच तुम्ही इथे आहात. आम्ही तुम्हाला या सगळ्या चांगल्या गोष्टीच सांगणार आहोत. संस्कृत ही देववाणी आहे. ही आपली खूपच पुरातन भाषा आहे. इट इज मदर ऑफ ऑल लँग्वेजेस. आणि आपण सर्व एकत्र, म्हणजे मी पण, तुम्ही पण, आपण सगळे मिळून संस्कृत शिकणार आहोत. त्यामुळे आपण आता संस्कृत शिकायला सुरुवात करूयात. नमस्कार and once again welcome to our channel Sadhana Art Education. Today we will be learning Sanskrit. So let's begin with our session. संस्कृत. आज आपण संस्कृत मध्ये मूळ बेसिक्स स्वर वर्णाहा शिकणार आहोत. म्हणजे काय? स्वर वर्णाहा. वर्णाहा मीन्स अल्फाबेट्स, मूळ अक्षर. इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स, जसे इंग्लिशमध्ये बेसिक 26 अल्फाबेट्स आहेत. मराठीमध्ये अ टू ज्ञ आपण म्हणतो बेसिक मूळ अक्षर. तसं संस्कृतमध्ये पण बेसिक मूळ अक्षर आहेत, वर्णज आहेत. तर आज आपण वर्णपासनं बिगिन करूयात. ठीक आहे. स्वर वर्णाहा. आता इथे वर्णाहा लिहिलंय मी, कारण की भरपूर सारे आपण वर्ण बघणार आहोत, म्हणजेच मूळ अक्षर बघणार आहोत, म्हणून ह्याचं प्लुरल फॉर्म लिहिलंय, अनेक वचन लिहिलेलं आहे. स्वर म्हणजे वॉवेल्स. ओके. AEIOU जसे इंग्लिशमध्ये असतात तसे हे आहेत संस्कृतमध्ये. तर आज आपण बघणार आहोत स्वर वर्णाहा. तर पहिलं आहे अ. पहिलं आपलं स्वर वर्ण आहे अ. कसं तुम्ही म्हणणार? अ. ठीक आहे. दुसरं आहे आ. या अ ला एक दांडी काढली आपण किंवा एक काना काढला की त्याचा बनतो आ. तुम्ही कसं म्हणणार? आ. अ आ. तिसरं आहे ई. तिसरं काय आहे? हे तिसरं वर्ण आहे. इकडे ही एक दांडी लागली की आ. आता हे आहे तिसरं ई. कसं म्हणणार तुम्ही? ई. या ईला इथे हा रफार जोडला आपण की तो बनतो दुसरी ई किंवा आपण त्याला म्हणतो ई. पहिली आहे ई, दुसरं आहे ई. म्हणजे जेव्हा वरती असं रफार असणार तेव्हा आपण पहिल्या ईला जर आपण शॉर्ट प्रोनाउन्सिएशन ठेवणार, तर या दुसऱ्या ईला आपण प्रोनाउन्सिएशन थोडं लॉंग ठेवणार. ई. नंतर आहे उ. ओनली उ.
ठीक आहे. मग या ऊ ला इथे असं जोडणार तर ते बनणार ऊ. म्हणजे बघा की पहिलं, आता ह्याच्यामध्ये हे असे दोघं जण आहेत, तर जे पहिलं असणार ते शॉर्ट प्रोनाउन्सिएशन वालं असणार. जसं की काय, हे इथे अ, इथे ई, इथे हा ऊ, हे शॉर्ट प्रोनाउन्सिएशन. पण हे आ, ही दुसरी ई, हा दुसरा ऊ, हे लॉंग प्रोनाउन्सिएशन असणार. ओके. अ, आ, ई, ई, ऊ, ऊ. थोडं आपल्याला ते इलॉंगेट करायचं आहे. मग आहे रू. मग येतं आपल्याकडे रू. हा दुसरा रू आहे. ओके, हा दुसरा रू आहे. तर र, याचं नंतर आपण वर्ड्स पाहणारच आहोत, शब्द आपण नंतर याचं बघणारच आहोत. सो हाऊ यू विल प्रोनाउन्स दिस ॲज र अँड दिस ॲज र. ओके, देन रू. ह्या ल ला इथे हे लागलेलं आहे, तर त्याचं आपण बोलणार रू, रू. मग आहे ए, ए. एक वरती मात्रा आली की ऐ, ए, ऐ. सिमिलरली ओ, औ. मग इकडे आहे हे अनुस्वार आणि हे जे आहे ते आहे विसर्ग. ओके, हे आहे अनुस्वार आणि हे आहे विसर्ग. तर हे ह्याचं ह्याचं सेपरेट प्रोनाउन्सिएशन नाही आहे, म्हणून इकडे आपण अ लिहितो आणि हे जे आहे ह्याला फक्त अनुस्वार बोलतात. सो ह्याचं प्रोनाउन्सिएशन आहे पण ते आपण बोलू शकत नाही, म्हणून इथे आपण अ चा बेस घेतलेला आहे. सो आणि याला बोलतात विसर्ग, अहा, अहा. मग कुठल्याही शब्दाच्या शेवटी हे दोन डॉट्स आले किंवा विसर्ग आले तर आपण हा लावणार, अहा. ओके, सो पुन्हा एकदा आपण स्वर वर्ण हा बघूयात, रिवाइज करूयात. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, 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 ए, आई, ओ, औ, आहा. सो काउंट करा, हे टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हे दोन, म्हणजे हे दोन पकडून किती झाले सांगा बरं? 15. ओके, ठीक आहे. तर आपले हे बेसिक स्वर वर्ण आहेत. यानंतर आपण ह्या रिलेटेड, म्हणजे हे वापरून शब्द आणि त्याचं उच्चारण कसं असणार आहे, की म्हणजे पहिला ऊ असेल तर कसं शॉर्ट ठेवायचं तो पर्टिक्युलर शब्द, दुसरा ऊ असेल तर कसं ठेवायचं ते आपण पाहणार आहोत. नाउ लेट्स कंटिन्यू. ओके, आपण काय बघितलं आतापर्यंत की हे मिळून स्वर वर्ण हे दोन मिळून अनुस्वार आणि विसर्ग मिळून 15 आहेत. पुन्हा एकदा आपण बघूयात त्यांचे उच्चार कसे आहेत. हाऊ इज द प्रोनाउन्सिएशन ऑफ द स्वर वर्ण इन संस्कृत. अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, 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 ए, ऐ, ओ, औ, अहा. ओके, सो आता ह्यांचं आपण क्लासिफिकेशन बघूयात. की मी तुम्हाला म्हटली की काही जे संस्कृत वर्ण आहेत, काही शॉर्ट प्रोनाउन्सिएशन आहेत, काही लॉंग प्रोनाउन्सिएशन आहेत. पण
आपण कोणती पण लँग्वेज शिकतो तर त्याच्यामध्ये त्यांचे स्पेसिफिक वर्ड्स असतात. तर ते शॉर्ट प्रोनाउन्सिएशन वर्डला काय म्हणतात, तर शॉर्ट प्रोनाउन्सिएशन वर्ड इन संस्कृत आर नोन ॲज ऱ्हस्व स्वराः. आपण आता काय शिकत आहे, स्वर शिकत आहे. सो जे शॉर्ट प्रोनाउन्स होणार, जसं की आहे ह्याच्यामध्ये अ, ई, उ, रू आणि रू, ह्यांना आपण बोलणार ऱ्हस्व. ऱ्हस्व स्वराः. ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट. ओके, सो इन संस्कृत द शॉर्ट प्रोनाउन्सिएशन वॉवेल्स और स्वर्स we will be giving them the term as ऱ्हस्व. ऱ्हस्व उच्चारण करा म्हणजे keep that particular word short. Don't extend like w, don't extend like this. Keep them short. Okay, now in swaraha ऱ्हस्व इज देअर अँड दीर्घ इज देअर. मी तुम्हाला मागे बोलली होती की जसं की काय आ, दुसरी ई, दुसरा उ, दुसरा रू आणि हे सगळे लॉंग प्रोनाउन्सिएशन आहेत. तर लॉंग प्रोनाउन्सिएशन आपल्यापुरतं ठीक आहे की हां आपल्या माइंडमध्ये लॉंग, पण त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात, दीर्घ. दीर्घ दीर्घ श्वास घ्या म्हणजे काय, टेक अ डीप ब्रेथ, लॉंग. ओके, तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ऱ्हस्व म्हणजे कट करायचं लगेच बोलून आणि दीर्घ म्हणजे थोडं एक्सटेंड करायचं. सो दुसरं याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे स्वरामध्ये, पहिलं आहे ऱ्हस्व, दुसरं आहे दीर्घ. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. दीर्घामध्ये काय येणार, दीर्घ बोलताना दीर्घ आपण बोलतो, मग तसंच हे पण बोलायचं, आ, ई, उ, रू, ए, ऐ, ओ, औ. ठीक आहे, हे दोन स्वराहामध्ये काउंट होत नाहीत कारण की हे अनुस्वार आणि विसर्ग आहेत. हे पकडून 15 आहेत, पण इफ वी एलिमिनेट देम देन दे आर टोटल 13. हाऊ मच आर देम टोटल? हे जे स्वर वर्ण आहेत ते किती आहेत, 13. ओके, कसे 13 झाले, ऱ्हस्व मध्ये 5 आहेत. किती आहेत, ऱ्हस्व टोटल 5 आहेत आणि दीर्घ टोटल 8 आहेत. ऱ्हस्व स्वर वर्ण हा किती आहेत, तर टोटल 5 आहेत आणि दीर्घ स्वर वर्ण हा किती आहेत आपल्याकडे, तर टोटल 8 आहेत. असे मिळून स्वर वर्ण हा आपल्याकडे किती बनतात, 5 + 8 टोटल 13. अँड व्हॉट आर देम, दिस अ, आ, ई, ई अप टू औ. आता तुम्हाला समजलंच असेल ऱ्हस्व म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय, ऱ्हस्व मध्ये काय येतं, दीर्घ म्हणजे काय येतं. तर ह्याच्या आपण आता एक्झाम्पल बघू, तेव्हा आपल्याला ते एक्झाम्पल तसेच प्रोनाऊन्स करायचे. जसं अ आलं तर अ शॉर्टच ठेवायचं आहे, ऱ्हस्व ठेवायचं आहे. आ आलं तर आ थोडं एक्सटेंड करून तो वर्ड बोलायचं आहे. संस्कृतमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपण हे जे बेसिक्स आपल्याकडे वॉवेल्स आहेत त्यांना आपण कसं प्रोनाऊन्स करतो. ठीक आहे, मागे आपण डिस्कस केलेलं की ऱ्हस्व दीर्घ असे मिळून टोटल 13 स्वर वर्ण आहेत. तर आपण आता त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूयात. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दोज 13 स्वर वर्णाहाज. ओके, सो द फर्स्ट इज अ. ओके, द फर्स्ट इज अ. अ पासून अश्वः. आता तुम्ही म्हणाल की वी हॅव नॉट सीन these words like व, श, म एक्सेट्रा. तर त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि पुढच्या व्हिडिओजचं वेट करावं लागेल. मी पुढे पुढे हे सगळं सांगणारच आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण हे समजून घेऊयात. अ, अश्वः. ठीक आहे, हे 2 विसर्ग आहेत. आपण मागे बघितलेलं होतं की विसर्गाचं प्रोनाउन्सिएशन ह असं होतं, अहा. ठीक आहे, तर अश्वः, अ, अश्वः. व्हॉट इज मीन्ड बाय अश्वः, मीन्स हॉर्स, घोडा, घोडा. ठीक आहे, अश्वः. आ, आम्रम. आता तुम्ही आम्रम असं नका बोलू, आम्रम.
लँग्वेजची जादू त्याच्या शब्दांमध्ये आहे, बोलण्यामध्ये आहे, प्रोनाऊन्सिएशनमध्ये आहे. तर तुम्ही जितका जास्त स्ट्रेस देऊन किंवा जसं त्या पर्टिक्युलर अल्फाबेटचं प्रोनाऊन्सिएशन आहे तुम्ही जर तसंच्या तसंच एक्झॅक्टली बोललात तर ते ऐकणाऱ्याला खूप छान वाटेल. आम रम म्रम र आम रम मीन्स मँगो, आंबा. आम रम. इक्षुहु. क्ष आहे हा, क्ष. इक्षुहु. आता इथे मी तुम्हाला नंतर सांगेलच की ते आपण इक्षु हा असं का नाही म्हटलं. हे पुढे पुढे तुम्हाला हळूहळू जसं तुम्ही इंटरेस्ट घ्याल, याचं प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला समजेल आणि मी पण सांगणार आहे. आता सध्या तुम्ही होमवर्क काय घरी करा की हे तुम्ही परफेक्ट प्रोनाऊन्सिएशन रोज करा. ठीक आहे. इक्षुहु. ईश्वरः. ईश्वरः म्हणजे गॉड, देव. उष्ट्रः कॅमल, उंट. उष्ट्रः. ऊर्णा. बघा, सी हिअर सेकंड ऊ इज देअर अँड एज वेल एज इकडे ह्या न ला एक काना आहे, म्हणजेच आपण त्याचं प्रोनाऊन्सिएशन दीर्घ ठेवणार आहे. लॉंग प्रोनाऊन्सिएशन इट विल बी. ऊर्णा. ऊर्णा. ठीक आहे. ऋषी. ऋषी. पितृणम. पितृणम. क्लृप्तम. क्लृप्तम. जितके वर्ड्स आहेत तितके प्रोनाऊन्सिएशन यायला पाहिजेत व्हेरी क्लिअरली. इट विल ॲक्ट ॲज समटाइम्स टंग ट्विस्टर. इट विल गिव्ह अ नाईस एक्सरसाइज फॉर युअर टंग ॲज वेल. सो प्रॅक्टिस दिस. क्लृप्तम. एडका. एडका. आता बघा, आय हॅव नॉट एक्सटेंडेड ड बिकॉज ॲज पर अ इट इज raswa, it is short, we have to keep it short. So I will not say edka, no, it is not, it is edka. Okay. ऐरावतः. ऐरावतः. तः. ओष्ठः means lips. ओष्ठः. औषधम medicines. औषधम. अंशुकम. थोड़ा व उसमें मिक्स करना है. वी हैव टू एड लिटिल बिट हाफ व इन दैट. अंशुकम. इट्स नॉट अंशुकम. नो, इट इज रॉन्ग. अंशुकम if you say, it is wrong. It is अंशुकम. We have to add little bit half v in it to say. Okay, I will explain it later. अंशुकम. aha. So there is no words like that. So I have taken the example ending in the visarga. So any you can take. It is ashva is also perfect for it. Ramah, devah, anything is correct example for aha visarga. Ramah. Okay. So I hope you understand the swar varnahas well. Practice it, learn it, by heart it. I hope you like my session. Subscribe our channel, hit the like button, share with your friends and join us in our Sanskrit journey. Thank you. Meet you in the next session.